नमस्कार, मराठी फूड विथ मी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम चमचमीत आणि झणझणीत मसाले भात। त्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या, सोबतची बेल आयकन देखील क्लिक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मसाले भात बनवण्यासाठी इकडे मी बासमती राईस घेतलेला आहे। तो एक अर्धा ते पाऊण तास मी भिजवून घेतलेला आहे आणि भिजवण्या अगोदर मी त्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतला होता। आता भाज्यांमध्ये मी इकडे वाटाणा घेतला आहे, बटाटा घेतला आहे, शिमला मिरची आहे, पनीरचे तुकडे आहेत। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। गॅसवरती कढई गरम करून घेतली, त्यामध्ये तेल टाकलं। तेल कडकडीत गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले ॲड करायचे आहेत। खडे मसाले छान परतून घ्यायचे आणि तिखटासाठी मी हिरव्या मिरच्या याच्यामध्ये ॲड केल्या आहेत। आता हिरव्या मिरच्या तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्याच्यानुसार ॲड करा। आणि त्यानंतर मी याच्यामध्ये कांदा ॲड करून घेतला आहे। कांदा आपल्याला छान लालसर इतका भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे भाजतानाच तुम्ही मोठ्या गॅसवर भाजला तरी चालेल। आणि थोडा वेळ भाजला गेल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे की त्याला पटकन एक लालसर रंग येईल आणि कांदा देखील छान भाजला जाईल याकरता। कांदा छान भाजून झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये शिमला मिरची ॲड करायची आहे। शिमला मिरची ही थोडा वेळ तुम्हाला परतून घ्यायची आहे। शिमला मिरची परतल्यानंतर तुम्हाला यामध्ये बटाट्याचे काप ॲड करायचे आहेत आणि बटाटा देखील तुम्हाला छान वेळ परतून घ्यायचा आहे। आता भाज्या याच्यासाठी परतायच्या की त्याच्यामध्ये जो त्याचा रॉ स्मेल असतो ना, तो थोडाफार निघून जातो। त्यासाठी आपल्या भाज्या प्रत्येक वेळेला थोड्या परतून घ्यायच्या आहेत। आता यानंतर आपल्याला मटार टाकायचे आहेत। मटार मी फ्रोझन घेतले होते आणि तुमच्याकडे जर ताजे मटार असतील तर तेही तुम्ही यूज करू शकता। मटार थोडेसे फ्राय करून घेतल्यानंतर यामध्ये मी पनीरचे तुकडे टाकणार आहे। आता पनीर आहे ते ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, पण मला खूप आवडतं म्हणून मी पनीरचे क्यूब्स याच्यामध्ये ॲड केले होते। आता छान अशा सगळ्या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकलं मी की ते भाज्यांमध्ये पण मिठाची चव लागावी यासाठी। आणि मीठ टाकल्यानंतर कलरसाठी थोडीशी हळद आपण टाकायची। हळद टाकल्यानंतर हा एक मसाला आहे जो मी घरी बनवला आहे, तो मसाला तुम्हाला यामध्ये ॲड करायचा। याने तुमच्या भाताची चव एकदम भन्नाट होणार आहे। आणि मसाला टाकल्यानंतर थोडा वेळ आपल्याला परतून घेतल्यानंतर आपण जो काही तांदूळ भिजवला होता तो तांदूळ आपल्याला आता कढईमध्ये ॲड करून घ्यायचा आहे। आता तांदूळ ॲड केल्यानंतर मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि तांदूळ टाकल्यानंतर छान आपल्याला तांदूळ देखील मोठ्या गॅसवर छान तेलामध्ये भाजून घ्यायचा एकदम पूर्ण असा। पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्यानुसार ॲड करा, कारण आता हा तांदूळ मी जवळजवळ अर्धा पाऊण तास भिजत घातला होता, त्यामुळे हा पटकन शिजणार आहे। त्यामुळे पाण्याची याला जास्त गरज लागत नाही आणि भाज्या पण अशा काही आपण जास्त शिजणाऱ्या घातल्या नाहीत की त्याला पाण्याची गरज जास्त लागेल। मीठ टाकायचं आहे, चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता। मीठ टाका आणि याला झाकून ठेवा। भात शिजेपर्यंत तुम्हाला झाकून ठेवायचं आहे। त्यामध्ये मी थोडंसं साजूक तूप देखील ॲड केलं होतं आणि भात शिजल्यानंतर जेव्हा मी याचं झाकण काढलं तेव्हा पूर्ण घरभर फक्त या मसाले भाताचा वास दरवळत होता। इतका छान, इतका टेस्टी असा भात हा झाला होता। खरंच खूप सुंदर लागतो या पद्धतीने तुम्ही भात केला तर। काही जास्त तयारी करायची गरज नाही, काही जास्त तुम्हाला चिरायची भाज्यांची गरज नाही। एवढ्याशा जरी भाज्या तुम्ही यूज केल्या तरी तुम्हाला खूप छान असा मसाले भात तयार भेटणार आहे। तर नक्की एकदा ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन देखील क्लिक करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।